Hello friends, welcome to Bridge Course Class 9th Subject English. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपण इयत्ता 9वी इंग्लिश ब्रिज कोर्समधील ॲक्टिव्हिटी नंबर 26 पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटी आहे आन्सर अँड इंटरव्ह्यू, म्हणजेच इंटरव्ह्यूमध्ये किंवा मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तरं देणं. इंटरव्ह्यूमध्ये किंवा मुलाखतीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांना कशा प्रकारची उत्तरं द्यायची याविषयीची थोडक्यात माहिती आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये पाहणार आहोत. ॲक्टिव्हिटीमधील पहिला पॉईंट आहे लर्निंग आउटकम्स किंवा अध्ययन निष्पत्ती. त्यामध्ये पहिला पॉईंट आहे स्टुडंट्स कॅन लर्न प्रॉब्लेम्स इन स्टुडंट्स माइंड. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय प्रश्न असतात, काय समस्या असतात त्या या ठिकाणी समजू शकतील. स्टुडंट्स कॅन हिअर ऑर लिसन व्हेरियस क्वेश्चन्स टू प्रॅक्टिस फॉर लिसनिंग. श्रवण कौशल्याचा सराव होण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न ऐकण्याला किंवा सराव करण्याला मिळणार आहे. तिसरा पॉईंट आहे स्टुडंट्स आन्सर द क्वेश्चन लाईक ॲन इंटरव्ह्यू. या प्रश्नांमधील उत्तरं विद्यार्थ्यांनी मुलाखतीत ज्या प्रकारे प्रश्नांची उत्तरं दिली जातात त्याप्रमाणे द्यायची आहेत. ॲक्टिव्हिटीमधील दुसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स, म्हणजेच शिक्षक, पालक किंवा सुलभकांसाठी सूचना. पहिली सूचना आहे फ्रेम सिम्पल क्वेश्चन. साधे सोपे प्रश्न तयार करायचे आहेत. डोंट रिपीट गेम क्वेश्चन. खेळाच्या संदर्भातले प्रश्न रिपीट करायचे नाहीत किंवा त्यांची पुनरावृत्ती करायची नाही आहे. तिसरा पॉईंट आहे ॲक्सेप्ट आन्सर्स अँड हेल्प इन व्हेन दे स्पीक. विद्यार्थ्यांचे उत्तरं स्वीकारायचे आहेत आणि जिथे आवश्यकता असेल तिथे त्यांना मदत करायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील तिसरा भाग आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांसाठी सूचना. पहिली सूचना आहे लिसन केअरफुली. इफ दे डोंट अंडरस्टँड ॲट फर्स्ट टाईम आस्क टू रिपीट. विद्यार्थ्यांनी विचारले जाणारे प्रश्न काळजीपूर्वक, लक्षपूर्वक ऐकायचे आहेत आणि जर समजले नाही तर आपल्या शिक्षकांना किंवा सुलभकांना ते प्रश्न रिपीट करण्याची विनंती करायची आहे. दुसरी सूचना आहे आन्सर द क्वेश्चन इन फ्लुएंट व्हॉइस. विद्यार्थ्यांनी अस्खलित भाषेमध्ये किंवा विद्यार्थ्यांनी स्पष्ट उच्चारामध्ये या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तिसरी सूचना आहे ट्राय टू यूज करेक्ट सेंटेन्स पॅटर्न. विद्यार्थ्यांनी मुलाखतीच्या प्रश्नांची उत्तरं देताना योग्य अशा प्रकारच्या वाक्यरचना वापरायच्या आहेत किंवा सेंटेन्स पॅटर्न वापरायचे आहेत. ॲक्टिव्हिटीमधील चौथा भाग आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी, म्हणजेच अध्ययन कृती. थिंक ओव्हर द फॉलोइंग अँड टिक मार्क द प्रॉपर ऑप्शन ॲज पर युअर चॉईस. या ठिकाणी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न काळजीपूर्वक अभ्यासायचे आहेत आणि या प्रश्नांचे योग्य ते उत्तरं निवडायचे आहेत. पहिला प्रश्न आहे डू युअर क्लासमेट्स टीज, ट्रबल अँड अवॉइड यू. म्हणजे तुम्हाला तुमचे मित्र छळतात का किंवा त्रास देतात का किंवा तुम्हाला टाळतात का. या ठिकाणी 3 पर्याय दिलेले आहेत. त्या 3 पैकी विद्यार्थ्यांनी आपल्याला योग्य असणारा किंवा अनुभव आलेला जे काही उत्तराचा भाग असेल तो निवडायचा आहे. 3 पर्याय आहेत उत्तराचे येस, नो किंवा समटाईम्स. हो, नाही किंवा कधी कधी. यापैकी विद्यार्थ्याला जो पर्याय यापैकी लागू असेल तो त्यांनी उत्तर म्हणून निवडायचा आहे. दुसरा प्रश्न आहे डू यू ऑल्सो विथ युअर फ्रेंड्स टीज अँड ट्रबल ऑर गिव्ह नेम्स टू एनी ऑफ युअर क्लासमेट्स. म्हणजे तुम्ही देखील तुमच्या काही मित्रांच्या बरोबर तुमच्या वर्गातील इतर मुलांना छळता का, त्रास देता का किंवा त्यांना काही नावं ठेवता का. योग्य तो पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे येस, नो किंवा समटाईम्स. तिसरा प्रश्न आहे हाऊ डू यू हँडल द टीजिंग. जर तुम्हाला कोणी छळलं, त्रास दिला तर तुम्ही ती सिच्युएशन किंवा तो प्रसंग कसा हाताळता. पर्याय आहेत क्राय, इग्नोर, कंप्लेन टू टीचर. म्हणजेच तुम्ही रडत बसता किंवा दुर्लक्ष करता किंवा शिक्षकांकडं तुम्हाला त्रास देणाऱ्या मित्रांची तक्रार करता. चौथा प्रश्न आहे हाऊ डू यू हँडल युअर सेल्फ वेन पनिश्ड इन क्लास. जर तुम्हाला वर्गामध्ये शिक्षा झाली, शिक्षकांनी काही शिक्षा केली तर ती परिस्थिती तुम्ही कशी हाताळता किंवा त्या प्रसंगी तुम्ही काय करता. पर्याय आहेत क्राय, गेट अँग्री, डिसाईड टू चेंज. म्हणजेच तुम्ही रडत बसता किंवा तुम्हाला राग येतो किंवा तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणायचं ठरवता. यापैकी योग्य तो पर्याय निवडायचा आहे. 5वा प्रश्न आहे
व्हॉट इज द बेस्ट वे टू रिॲक्ट व्हेन अदर्स ट्रबल ऑर इन्सल्ट यू? जर तुम्हाला कोणी त्रास दिला किंवा अपमान केला तर त्याला प्रतिक्रिया देण्याचा सर्वोत्तम पर्याय कोणता? उत्तराचे पर्याय आहेत टेक रिव्हेंज म्हणजे बदला घेणे किंवा सूड घेणे, इग्नोर देम टोटली त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे, बिकम डिप्रेस्ड हताश होणे, किंवा नन ऑफ दीज यापैकी काहीही नाही. हे प्रश्न आणि ह्या प्रश्नांची योग्य ती उत्तरं विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहायची आहेत. ॲक्टिव्हिटीमधील 5वा पॉईंट आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी किंवा सोडवलेली कृती. या ठिकाणी एक उदाहरण या प्रकारचं घेतलेलं आहे. ही कृती सोडवून दाखवलेली आहे. ऑन द बेसिस ऑफ दिस क्वेश्चन्स वी हॅव टू प्रिपेअर क्वेश्चनर्स टू टेक इंटरव्ह्यू ऑफ पीपल अबाउट हेल्थ अँड एज्युकेशन ऑफ स्टुडंट्स इन कोरोना पॅन्डेमिक. कोरोना या साथीच्या आजाराच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांचं शिक्षण या विषयावरती आपल्याला एक प्रश्नावली तयार करायची आहे. इंटरव्ह्यूवर म्हणजेच मुलाखत घेणारा अशा प्रकारे प्रश्न विचारतो ते आपण या ठिकाणी पाहायचं आहे. विद्यार्थ्यांनाही अशा प्रकारची मुलाखत घ्यायची आहे आणि हे प्रश्न वापरायचे आहेत किंवा अशा प्रकारचे प्रश्न वापरायचे आहेत आणि त्यांची उत्तरे मिळवायची आहेत. इंटरव्ह्यूवर म्हणजेच मुलाखत घेणारा एखाद्या पालकाशी चर्चा करत आहे किंवा बोलत आहे तर त्यावेळेला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ती माहिती आपण या ठिकाणी पाहूया. इंटरव्ह्यूवर म्हणजेच मुलाखतकार. युअर किड्स स्कूल्स आर क्लोज फ्रॉम लास्ट इयर. हाऊ डू युअर किड्स लर्न देन? म्हणजे मुलाखत घेणारी व्यक्ती विचारत आहे पालकांना की गेल्या वर्षीपासून मुलांच्या शाळा बंद आहेत तर तुमची मुलं कशा प्रकारे शिक्षण घेतात. पीपल ऑर पॅरेंट्स आहे बाय ऑनलाईन. पालक म्हणतात की ऑनलाईन पद्धतीने ते शिक्षण घेत आहेत. पीपल ऑर पॅरेंट मग पालक काय प्रतिक्रिया देतात. ॲट फर्स्ट दे लाईक इट बट दे आर टायर्ड नाऊ. पालक सांगतात की सुरुवातीला मुलाला ते छान वाटलं, त्यांना ते आवडलं, परंतु आता ते या ऑनलाईन अभ्यासाला कंटाळलेले आहेत. वी हॅव टू फ्रेम सच टाईप ऑफ मेनी क्वेश्चन्स फॉर पीपल अँड पॅरेंट्स. तर अशा प्रकारे आपल्याला असे अनेक प्रश्न किंवा अशा प्रश्नांची एक प्रश्नावली तयार करायची आहे. हे प्रश्न लोकांना किंवा पालकांना विचारायचे आहेत. या ठिकाणी उदाहरण म्हणून आणखी काही प्रश्न आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे आर यू रेडी टू सेंड युअर किड्स इन स्कूल नाऊ? तुम्ही आता तुमच्या पाल्यांना शाळेत पाठवायला तयार आहात का? पॅरेंट विल से येस, नो, कांट से. यापैकी जो पर्याय असेल त्यावरती टिक मार्क करायचं किंवा तो पर्याय लिहून घ्यायचा आहे. दुसरा प्रश्न आहे डॉक्टर्स से दॅट द थर्ड वेव्ह ऑफ कोरोना विल कम. हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर किड्स? मुलाखतकार पालकांना विचारतोय, सांगतोय की डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता लवकरच कदाचित कोरोनाची तिसरी लाट येईल. हाऊ डू यू टेक केअर ऑफ युअर किड्स? तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या पाल्याची काळजी कशी घेता? चा जो काही रिस्पॉन्स असेल, जे काही उत्तर असेल, जी काही प्रतिक्रिया असेल ती विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं उत्तर म्हणून लिहून घ्यायची आहे. तिसरा प्रश्न आहे व्हॉट डू यू थिंक अबाउट पासिंग स्टुडंट्स विदाउट एक्झामिनेशन्स? यावर्षी विद्यार्थी परीक्षा न देताच पास झालेले आहेत, उत्तीर्ण झालेले आहेत, याबद्दल तुमचं मत काय आहे? पॅरेंट विल से, जे काय असेल पालकांचं मत तर ते या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंदवायचं आहे. चौथा प्रश्न आहे व्हॉट डू यू थिंक अबाउट द गॅप ऑफ लर्निंग इन स्टुडंट्स? तो मुलाखतकार पालकांना प्रश्न विचारत आहे की विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये हा जो काही गॅप पडलेला आहे किंवा हा जो काही खंड पडलेला आहे याबाबत तुमचं काय मत आहे? तर या ठिकाणी देखील विद्यार्थी पालकांनी दिलेली प्रतिक्रिया नोंद करून घेतील. पुढचा प्रश्न आहे हाऊ शुड वी टेक केअर ऑफ स्टुडंट्स इन थर्ड वेव्ह ऑफ कोरोना? कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये आपण विद्यार्थ्यांची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, असा या प्रश्नाचा अर्थ आहे. या प्रश्नाचं उत्तर किंवा प्रतिक्रिया पालक ज्या प्रकारे देतील ती विद्यार्थ्यांनी नोंद करून घ्यायची आहे. 6वा प्रश्न आहे अकॉर्डिंग टू यू व्हॉट आर डिफिकल्टीज इन ऑनलाईन एज्युकेशन फॉर स्टुडंट्स? तुमच्या मते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणामध्ये काय अडचणी येतात? पालकांची जी काही प्रतिक्रिया असेल ती या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नोंदवायची आहे. तर अशा प्रकारे या सर्व 6 प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी प्रश्न आणि उत्तर आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायची आहेत. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे प्रॅक्टिस म्हणजेच सराव. या ठिकाणी आधीच्या कृतीमध्ये किंवा नंतरच्याही कृतीमध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, त्या प्रश्नांचा विद्यार्थ्यांनी सराव करायचा आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी. विस्तारित किंवा समांतर कृती. फ्रेम अ सेट ऑफ क्वेश्चन्स टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ पर्सन हू हॅज सफर्ड फ्रॉम कोरोना. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी
कोरोना हा आजार झालेल्या व्यक्तीची मुलाखत घ्यायची आहे. त्यासाठी ही मुलाखत घेण्यासाठी जे काही आवश्यक प्रश्नावली आहे ती प्रश्नावली विद्यार्थ्यांनी तयार करायची आहे. असा एक क्वेश्चन सेट किंवा प्रश्नसंच या ठिकाणी तयार करायचा आहे. उदाहरणार्थ, व्हेन डिड यू टेस्ट फॉर कोरोना? तुम्ही कोरोनाची टेस्ट केव्हा केली? पर्सन आन्सर्स. मग जी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती होती किंवा जी आता त्या आजारातून बरी झालेली आहे, अशा या व्यक्तीच्या मुलाखतीमध्ये त्या व्यक्तीची जी काही प्रतिक्रिया असेल ती या ठिकाणी नोंदवायची आहे. दुसरा प्रश्न, विच टेस्ट डिड यू प्रिफर? RT-PCR और अँटीजन टेस्ट. म्हणजेच तुम्ही कोणती टेस्ट करण्याला प्राधान्य दिलं, RT-PCR की अँटीजन टेस्ट? जे काही उत्तर असेल ते नोंदवायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, हाऊ डिड यू टेक केअर फ्रॉम अदर्स व्हेन यू वेअर कोरोना पॉझिटिव्ह? जेव्हा तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह होता तेव्हा तुम्ही इतरांपासून कशी काळजी घेतली? तुमच्यापासून इतरांना इन्फेक्शन होऊ नये यासाठी तुम्ही कशा प्रकारची काळजी घेतली? असा प्रश्न विचारायचा आहे. त्या व्यक्तीचं जे काही उत्तर असेल, प्रतिक्रिया असेल, त्याची नोंद या ठिकाणी घ्यायची आहे. वहीमध्ये ती लिहायचं आहे. चौथा प्रश्न आहे, विच ॲक्टिव्हिटीज डिड यू डू व्हेन यू वेअर इन कोरोना सेंटर? त्या व्यक्तीला विचारायचं आहे की तुम्ही कोरोना सेंटरमध्ये असताना त्या ठिकाणी तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करत होतात? त्या व्यक्तीची प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवायची आहे. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट डिड यू ईट ॲट कोरोना सेंटर? तुम्ही कोरोना सेंटरमध्ये असताना तुम्हाला कोणत्या प्रकारचा आहार दिला जात असायचा? इथे देखील विद्यार्थ्यांनी त्या व्यक्तीची जी काही प्रतिक्रिया असेल ती नोंदवायची आहे. पुढचा प्रश्न आहे, हाऊ मच टाइम डिड यू स्लीप व्हेन यू वेअर पॉझिटिव्ह? म्हणजेच तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह असताना तुम्ही किती काळ झोप घेत होता? याही प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे, इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. आस्क द स्टुडंट्स टू फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यूइंग एनी स्पोर्ट्स पर्सन. विद्यार्थ्यांनी कोणत्याही एखाद्या खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी विशिष्ट प्रश्नांचा संच तयार करायचा आहे. 6 ते 8 प्रश्नांची एक छोटीशी प्रश्नावली तयार करायची आहे. या आधीच्या झालेल्या कृतीमध्ये आपण प्रश्न कसे विचारायचे किंवा कशा प्रकारचे प्रश्न असायला पाहिजेत याविषयीची माहिती पाहिलेली आहे. त्याला अनुसरून आता एखाद्या खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारची प्रश्नावली तयार करायची आहे. वहीमध्ये ती प्रश्नावली लिहायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढील पॉईंट आहे, दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट ऑर QR कोड. इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील मिस स्लिपरी या पाठातील म्हणजेच पेज नंबर 24 पान नंबर 24वर ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ॲक्टिव्हिटीचा संदर्भ विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे. ॲक्टिव्हिटी थोडक्यात या ठिकाणी पहा. टर्न द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू पोलाइट रिक्वेस्ट्स. खाली दिलेले जे काही वाक्य आहेत त्या वाक्यांचं रूपांतर विद्यार्थ्यांनी पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंतीमध्ये करायचं आहे. एक्झाम्पल, शो मी द वे टू पोस्ट ऑफिस. असं उदाहरण आहे, कृपया मला पोस्ट ऑफिसकडे जाणारा रस्ता दाखवा. ही एक साधं वाक्य आहे, परंतु या साध्या वाक्याचं रूपांतर पोलाइट रिक्वेस्टमध्ये नम्र विनंतीमध्ये करायचं आहे. तर ते कसं होईल वाक्य? वुड यू प्लीज शो मी द वे टू पोस्ट ऑफिस? कृपया तुम्ही मला पोस्ट ऑफिसकडे जाणारा मार्ग दाखवाल का? तर असा व्हर्बल क्वेश्चन किंवा अशी पोलाइट रिक्वेस्ट विद्यार्थ्यांनी करायची आहे. प्रश्न कसा तयार करायचा हे तंत्र या ठिकाणी थोडक्यात विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. अशाच प्रकारचे काही वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. त्या दिलेल्या वाक्यांचं रूपांतर पोलाइट रिक्वेस्टमध्ये विद्यार्थ्यांनी करायचं आहे. पहिलं वाक्य, टेक मी टू युअर टीचर. या वाक्याचं पोलाइट रिक्वेस्टमध्ये रूपांतर असं होईल, वुड यू प्लीज टेक मी टू युअर टीचर. या प्रकारे राहिलेल्या वाक्यांचं पोलाइट रिक्वेस्टमध्ये रूपांतर करायचं आहे. ही ॲक्टिव्हिटी देखील विद्यार्थ्यांनी वहीमध्ये लिहायची आहे. याच ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे, हिअर आर सम फ्रेजेस टू मेक पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट किंवा नम्र विनंती करण्यासाठी काही विशिष्ट शब्दसमूह किंवा फ्रेजेस कशा प्रकारे वापरायच्या किंवा कोणत्या फ्रेजेस वापरायच्या त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत. यू मे यूज, डू यू माइंड अशा प्रकारची रचना तुम्ही प्रश्न तयार करण्यासाठी वापरू शकता. वुड यू माइंड किंवा वुड आय, वुड इट बी ओके इफ, वुड इट बी पॉसिबल, वुड यू विलिंग टू, मे आय. म्हणजे या प्रकारच्या फ्रेजेसने सुरुवात करून तुम्ही पोलाइट रिक्वेस्ट किंवा नम्र विनंती करू शकता. तसेच या ठिकाणी हा जो काही QR कोड दिलेला आहे या QR कोडचा वापर करून विद्यार्थ्यांनी ही ॲक्टिव्हिटी अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील शेवटचा भाग आहे, माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न. म्हणजेच मी आज काय शिकलो. स्टुडंट्स लर्न फॉलोइंग.
खालील गोष्टी विद्यार्थी शिकलेले आहेत. उदाहरणार्थ पहिली गोष्ट आहे टू फ्रेम क्वेश्चन्स फॉर इंटरव्ह्यू. मुलाखतीसाठी कशा प्रकारे प्रश्न तयार करायचे हे तंत्र विद्यार्थी या ठिकाणी शिकलेले आहेत. दुसरा पॉईंट आहे रिस्पॉन्ड द क्वेश्चन्स युजिंग व्होकॅब्युलरी अबाउट कोरोना. कोरोनाच्या संदर्भामध्ये जे काही शब्द वापरले जातात त्या शब्दांचा उपयोग करून उत्तर देणं किंवा प्रतिक्रिया देणं ही गोष्ट विद्यार्थी या ठिकाणी शिकलेली आहे. थँक यू फॉर वॉचिंग दिस प्रेझेंटेशन.